नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज मी आलो आहे नैनितालला. नैनितालसाठी मी 2 दिवस झालं निघालो आहे. ट्रेनमध्ये होतो, पण मी ट्रेनचा ब्लॉग नाही बनवला कारण ट्रेनमधलं ट्रॅव्हलिंगच आपलं 2 दिवसाचं होतं. त्यामुळे त्याच्यात असं 2 दिवसाच्या ट्रॅव्हलिंगमध्ये त्यामुळे एवढं ट्रेनमधलं ब्लॉगिंग काही मला करता नाही आलं जास्त. तर आता तुम्हाला मी पुढचा ब्लॉग दाखवणार आहे. मी इथे आता 5 दिवस आलो आहे नैनितालमध्ये. तर नैनितालमध्ये आता आपण काय काय एक्सप्लोअर करणार आहोत ते मी तुम्हाला दाखवणार आहे. तर सर्वात पहिले मी तुम्हाला दाखवतो की मी कुठे थांबलो आहे. तर इथे आता समोर तुम्ही बघू शकता, हा नैनिताल लेक आहे. नैनिताल लेकच्या समोरच आपण इथे एक छोटासा अपार्टमेंट घेतलेली आहे, जिथे आपला हा रूम आहे. तर रूम सगळी आपली अस्ताव्यस्त झालेला आहे रूम, पण तरी पण असाच दाखवतो वरच्यावर. इथे आपलं बेडरूम, ह्या साईडला बाथरूम, बाथरूम वगैरे पण खूप मोठं आहे या रूमचं. आणि रूम बराच स्पेशियस आहे. हा हीटर वगैरे रूममध्ये सगळं दिलेलं आहे इथे. इथे सोफे दिलेले आहेत आणि ह्या रूममधनं पण आपल्याला हा व्ह्यू मिळतोय पूर्ण वरपर्यंत. हा समोर लेक आहे, इथे समोर बोटिंग वगैरे होते. तर आपण इथून निघून आता सर्वात पहिला आपण चाललो हनुमानगडीला. तर आपण हनुमानगडीला जाऊन पहिलं दर्शन घेणार आहोत आणि मग बाकी अजून आपण काय एक्सप्लोअर करणार ते आपण बघूया पुढे आता व्हिडिओमध्ये. तर सर्वात पहिले जाऊया आपण हनुमानगडीला. हनुमानगडी करून आल्यानंतर आपण जाणार आहे नैना लेकला, नैना देवी मंदिरामध्ये, आणि मग थोडंसं मॉल रोडला शॉपिंग करूया. चला पटकन जाऊया पुढे हनुमानगडीला. मित्रांनो, आता आपण निघालो आहे, गाडीत आहोत आपण आता. आणि नैनितालला मी जेव्हा येतो किंवा नैनितालला आपण जेव्हा आलेलो, आता जवळजवळ 5व्यांदा आलेलो आहे मी आणि चेतन भाऊ. आणि नेहमीप्रमाणे चेतन भाऊ आहेतच आपल्यावर. चेतन भाऊशिवाय आपली गाडी कुठे निघत नाही पुढे. चेतन भाऊ आणि मी आम्ही ठरलेले मेंबर आहोत नैनितालसाठीचे. आणि जवळजवळ आपली नैनितालची 6वी ट्रिप आहे. नैनितालला तर आपण 6व्यांदा येतो यावेळेला. आणि जेव्हा आपण नैनितालला आलेलो आहे त्यावेळेला ही आपली गाडीसुद्धा फिक्स असते. ह्याच गाडीतून आपण फिरतो आणि आपल्याला प्रत्येक वेळेला ओमबाई पिकअप करतात नैनितालमध्ये आणि पूर्ण नैनिताल फिरवतात ओमबाई. तर तुम्हाला पण कोणाला यायचं असेल तर ओमबाईंचा नंबर आणि ओमबाईंच्या सगळ्या डिटेल्स मी देऊन ठेवतो व्हिडिओमध्ये. आणि नैनितालला आलं तर नक्की ओमबाईला कॉन्टॅक्ट करा आणि ओमबाईंबरोबरच फिरा. व्यवस्थित सगळं नैनिताल फिरवतील ओमबाई. आणि सगळं नैनितालचं एक कोणा तुम्हाला दाखवतील सगळ्या डिटेल्समध्ये. आणि आता हे इकडनं आपण व्ह्यू बघूया खाली. थंडी भरपूर आहे आज नैनितालमध्ये. आत्ताचं टेम्परेचर किती आहे? आता टेम्परेचर चेतन भाऊ? आताचं टेम्परेचर आहे पूर्ण धुकं झालेलं आहे सगळीकडे, 20 पण तरी पण थंडी भरपूर आहे. थंडी भरपूर आहे. भरपूर थंडी आहे नैनितालमध्ये. एवढी अपेक्षा नव्हती केलेली आम्ही. नशिबाने जॅकेट वगैरे घेऊन आलेलो. आणि मागचे 2 दिवस पाऊस पडला आहे नैनितालमध्ये. 3 दिवस लाईट नव्हती. इथे वादळ पण आलेलं आणि त्या वादळामुळे इकडचे झाडं वगैरे सगळी पडलेली ना, त्याच्यामुळे इथे लाईट नव्हत्या 3 दिवस. आणि आत्ता कालच लाईट पण आलेले आहेत. आणि नशिबाने आम्हाला व्यवस्थित सगळं मिळालं. रूम पण चांगला मिळाला आम्हाला. सगळी व्यवस्था आमची इथे चांगली झाली आणि ती पण व्यवस्था सगळी ओमबाईनेच करून दिलेली आम्हाला. तर नक्की नैनितालला यायला तेव्हा ओमबाईनं नक्की भेटा. मी सगळे डिटेल्स देऊन ठेवतो ओमबाईच्या तुम्हाला. ते आपण आता आलेलो हनुमानगडीला. हे हनुमानगडीचं मंदिर आहे. दर्शन घेऊन आता मी बाहेर आलो आहे. पण आता इथे आतमध्ये आपल्याला अलाउड नाही आहे खरं तर मोबाईल. आणि मंदिर भरपूर मोठं आहे आतमध्ये. बरेच आतमध्ये मूर्ती आहेत, बरीच मंदिर आहेत आतमध्ये. बरंच मोठं मंदिर आहे. त्या मंदिराच्या आजूबाजूचा सगळा परिसर आहे. हे मंदिर खरंच खूप बघण्यासारखं चांगलं मंदिर आहे एकदम. आपण जाऊया नैनितालला, नैना लेकला. आणि नैना देवीला पण जाऊया. नैना देवीच्या पण पाया पडूया आणि मग जाऊया नैना लेकला. आता आपण आलोय नैना लेकला. ते आपण आता नैना लेकला आलोय. इथून आता आपण जाणार आतमध्ये मॉल रोडला. थोडं आपण शॉपिंग करूया, थोडासा नाश्ता करूया पहिला.
नाश्ता करून मग आपण जाऊया नैना देवीचं दर्शन करायला. तिथे एक नैना देवीचं मंदिर आहे. आपण त्या नैना देवीच्या मंदिराचं पण दर्शन घेणार आहोत. मला एकदा इकडनं जवळून मी व्ह्यू दाखवतो. इथे बोटिंग पण आहे. तर आपण जाऊया, पहिला काहीतरी खाऊया, नाश्ता करूया. कारण आता सकाळी आपण नाश्ता केलेला त्याच्यानंतर आता काहीच नव्हतं खाल्लेलं. दुपारी आपण जेवण पण आपलं झालेलं नाही आहे. फोटो काढायचा आहे. तर आपण नाश्ता केला आहे, मोमोज खाल्लेत. इकडचे मोमोज ट्राय केले आपण गरम गरम, कारण थंडी खूप आहे इकडे. आणि आता आपण आलो आहे बोटिंगला. तर आपण बोटिंगमध्ये बसले, बोटिंग करणार आहोत. पण आपल्या बोटिंगमध्ये आपल्याबरोबर त्यांचा माणूस पण येणार आहे. इथे आपण बोटिंग करणार आहे. अशा बोट आहेत, हाताने पेडल मारायच्या. आता पहिलं बोटिंग करून घेऊया आणि मग जाऊया आपण नैना देवीच्या दर्शनाला. कारण तोपर्यंत बोटिंग बंद होईल. तर आधी आपण तिकडे गेलो तर आधी बोटिंग करून घेऊया आणि मग जाऊया नैना देवीच्या मंदिरामध्ये. कोणचा बोट आहे? सपना. सपना. फायनल आपण बोटीत बसलो आहे. मस्त थंडी आहे एकदम भरपूर. एकतर इथे पूर्ण व्ह्यू आहे. बोटिंग करून आपण आलो आहे. आता आलो आपण मॉल रोडला. हाच रस्ता आपला जातो नैनादेवी मंदिरला. आपण तिकडे जाऊन दर्शन घेऊया आणि एकदा रोड पण बघूया आपण. हा मॉल रोड, इथे काय काय मिळतं ते सगळ्या शॉल बिल आहेत इथे. ते खायचे स्टॉल आहेत, मोमोजचे वगैरे. जास्त करून स्वेटर्स वगैरे इथे खूप मिळतात. या पूर्ण रोडच भरलेला एकदम गजबजलेला. तर आपण आलो आहे नैनादेवी मंदिरामध्ये. पण इथे आतमध्ये पण कॅमेरा अलाउड नाही आहे आपल्याला. आता जाऊन पटकन आपण दर्शन घेऊन येऊया. तर आतमध्ये आम्हाला दाखवता येणार नाही मंदिर. बरंच मोठं मंदिर आहे पण आतमधून आपल्याला अलाउड नाही आहे कॅमेरा. आतमधून आता आपण दाखवू शकत नाही मंदिर. तर आपण आता मॉल रोडला शॉपिंग करून निघालो आहे. थोडी शॉपिंग केलेली आहे. चेतन म्हणून टी शर्ट वगैरे घेतलेत आणि मी थोडीशी शॉपिंग केलेली आहे. आणि आता आपण जाऊया हॉटेलला. जाता जाता आपल्याला मध्ये एक हॉटेल बघायचं. आपल्याला उद्या किंवा परवासाठी आपल्याला एक हॉटेल बुक करायचं होतं. कारण ते हॉटेल आपल्याला फक्त एका दिवसासाठीच मिळालेलं. आता आपण दुसरं हॉटेल एक बघणार आहे. तर जाता जाता ते हॉटेल बघूया आणि मग जाऊया आपल्या हॉटेलच्या रूमवर. आणि मग सगळं सामान वगैरे ठेवून परत जेवायसाठी आपण बाहेर निघूया. त्याआधी आपण सर्वात पहिलं हे दुसरं हॉटेल बघूया ते कसं आहे. इतकी थंडी आणि इथे बोलायला पण जमत नाही आहे. तोंडातून तर फुल वाफा निघत आहेत. फुल वाफा निघते तोंडात. बोलायला अजिबात जमत नाही आहे. खूप थंडी आहे इकडे. आता जवळजवळ 6 डिग्री टेम्परेचर आहे. आज आपण जास्त काही केलेलं नाही खरं तर. आज आपण फक्त नैना टेम्पल केलं आणि हा लेक फिरलो आहे आणि मॉल रोड फिरलो आहे. फक्त मॉल रोडवर आपण थोडी शॉपिंग केली आहे. बाकी आपण जास्त काही इकडे काय आज फिरलो नाही आहे. आपण बघूया आता. मेन आपल्याला उद्या फिरायचं आहे. उद्याला आपल्याला मुक्तेश्वरला जायचं आहे आणि त्याच्यानंतर पुढे आपले अजून 2-3 दिवस वेगवेगळे डेस्टिनेशनला जायचं आहे. तर भेटूया आपण उद्या. आज आपलं जास्त काही डेस्टिनेशन झालेले नाही आहेत कारण आपल्याकडे आज दिवस वेळ कमी होता. त्याच्यामुळे आज आपल्याला जास्त फिरता नाही आलं आहे. तर उद्या आपल्याला बघूया काय काय कवर करायला मिळते. उद्या आपण सकाळी 1:30-10ला निघणार आहे. आता जातो रूमवर आणि झोपतो. उद्या सकाळी उठून भेटतो परत. उद्या आपण काय काय एक्सप्लोअर करतो ते तुम्हाला उद्या दाखवतो मी. बाय बाय.